हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। बेबी आत्ताच उठलेला आहे आणि त्याला फीड वगैरे झालं, सो तो आता काय दुसरीकडे राहणार नाहीये। सो तो खेळतोय त्याचा। म्हटलं चला तुम्हाला मी दोन तीन वेळेस असं बोलली की जे मी माहेरकडनं ज्या पैठणी आणलेल्या आहेत ते मी तुम्हाला क्विकली शो करते। पण त्याच्या आधी अशी गोष्ट आहे की बऱ्याच दरवर्षी दिवाळीला मला पप्पा आणि वरून काही ना काही एक गोल्डचा दागिना किंवा डायमंडचा दागिना किंवा मग प्लस साडी वगैरे असं व्हायचं नेहमी आणि खूप खर्च होऊन जायचा। मागच्या दिवाळीला वरून मला आयफोन आणि हे जे मी गळ्यातलं घातलेलं आहे हे डायमंडचं मंगळसूत्र आणि हे जे इयरिंग्स आहे डायमंडचे हे केलेले, तर ऑलमोस्ट खूप कॉस्ट गेली होती। आणि मी ठरवलं होतं की मी पुढच्या दिवाळीला म्हणजे आता ह्या दिवाळीला काहीही असं बाय करणार नाही जेणेकरून ते खूप कॉस्टली वगैरे जाईल। बट आमचं ठरलं होतं पण आणि तरी पण प्रॉब्लेम असा झाला की माझ्याकडे असे इथनिक वेअरचे जे कुर्तीज वगैरे होते, कारण नॉर्मली ऑफिससाठी ना माझ्याकडे शर्ट पॅन्ट्स आणि फॉर्मल शर्ट्स किंवा कॅज्युअल शर्ट्स किंवा टॉप्स वगैरे असं जास्त होतं, कारण नॉर्मली मी ऑफिसमध्ये असं जास्त वेअर करते। त्याच्यामुळे ना माझ्याकडं कुर्तीज पण अशा ऑफिस वेअर स्टाईलच्याच होत्या आणि अशा इथनिक स्टाईलच्या जास्त नव्हत्या। त्याच्यामुळे मग वरून म्हटलं की आता थोडंसंही तुझ्याकडे इथनिक कलेक्शन असायला पाहिजे कुर्तीचं, म्हणून लास्ट ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मी पीच मोडमधून काही कुर्तीज वगैरे काही ड्रेसेस वगैरे घेतलेले वेस्टर्नमधून जाऊन आणि काही अजून दुसरीकडनं काही कुर्तीज वगैरे बाय केलेल्या शरारा वगैरे असे। तर त्याच्यानंतर माझी ती शॉपिंग बरीचशी झाली होती। त्याच्यानंतर मी ठरवलं होतं की मी ह्या साडी काय जास्त माझं घालणं होत नाही, म्हणून मी साडी काय बाय करणार नाही वगैरे, कारण आता आऊ पण आहे तर आऊची शॉपिंग खूप असते, म्हणजे त्याचे ड्रेसेसचं कलेक्शन पण भरपूर चाललंय। म्हणजे काही फंक्शन असेल कुठं काय जायचं असेल तर प्रत्येक दिवाळीला फंक्शनलाही त्याला आम्ही ड्रेस घेत असतो। तर आम्ही ठरवलं होतं की फक्त ह्यावेळेस पप्पाही बोलले होते की मलाही काही दिवाळीला शॉपिंग करायची नाही, माझ्याकडे भरपूर ड्रेसेस आहे, सो फक्त आम्ही ठरवलं होतं की वरूनसाठी शॉपिंग करूया। नको बाळा। तर त्याच्यानंतर असंच मग मी ह्या दिवाळीला जी साडी घातली होती लक्ष्मीपूजनाला ती माझ्या आईने मला ह्याला घेतली होती, काय असतं ते धोंडाच्या महिन्याला आम्ही गेलो होतो त्यावेळेस घेतलेली आणि ती पण येवल्यालाच घेतलेली होती। त्याच्यानंतर ती बांबू सिल्कमध्ये जाते आणि पप्पा एकदा ट्रिपला गेलेले 2 ठिकाणी, तर त्या ठिकाणी पप्पांनी दोन्ही तिथल्या स्पेशालिटी जी असते साड्यांची त्या साड्या आणलेल्या, तर त्या मी तुम्हाला नंतर शो करेल। आत्ता माझ्याकडे मी आता कसं तरी ह्या 2च काढलेल्या आहेत, ह्या खाली बेडमध्ये ठेवलेल्या होत्या आणि मी म्हटलं आता वरती कपाटात आवरून ठेवावं म्हणून मी ह्या काढल्या बाहेर आणि आत्ता आवरायच्या होती। इव्हन माझ्या घरच्यांनाही माहिती नव्हतं की मी ह्या 2 साड्या घेतलेल्या आहे, फोटोही पाठवला होता, फक्त एकाच साडीचं पाठवलं होतं। त्याच्यानंतर आईलाही आत्ता व्हिडिओ कॉल करून दाखवलं, कारण वहिनी वगैरे राहिले त्यांना आता नंतरच जेव्हा कधी घालेल तेव्हाच। आणि नंतर पप्पा बोलले की फेब्रुवारी लग्न पण आहे, तर माझ्याकडे ऑलरेडी लग्न समारंभासाठी ऑलरेडी वेगवेगळ्या साड्या भरपूर आहेत, सगळ्या प्रकारच्या आहेत, कॉटन झालं किंवा सिल्क झालं पैठणी झालं असं। मग मी असं ठरवलं होतं की ह्यावेळेस नाही करायची शॉपिंग वगैरे म्हणून। मग आम्ही घरी वगैरे गेलो आणि घरी म्हटलं की भाऊ सगळ्यांना साड्या वगैरे, आता आमच्याकडे किती आम्ही 3 जणी त्यांची मुलं 2 सगळ्यांचे, त्यांना कपडे वगैरे सगळ्यांसाठी तो नेहमी करत असतो, म्हणून मग यावेळेस मी त्यांना ती शॉपिंग केली होती आणि मी दरवर्षी काही ना काही नेतच असते। आणि मग त्याच्याकडनं मी कधी साडी वगैरे घेत नाही, मी नेहमी पैसेच घेते। मी म्हणते जाऊ दे, प्रत्येक वेळेस साडीमध्ये एवढं इन्व्हेस्ट करण्यापेक्षा मी ते पैसे गेले आणि मी इकडे कुठेतरी काहीसाठी तरी यूज करत असते। पण त्याची इच्छा होती की तू दरवेळेस पैसे नेते आणि त्याची साडी घेत नाही माझ्या नावाची, म्हणून तुला ह्यावेळेस काही कर पण मुलाला ड्रेस आणि साडी घे म्हणून। तर मला तो असं 2दा-3दा बोलून गेला, मग मी ठरवलं की ठीक आहे की हरकत नाही, मी जेव्हा जाईल म्हणजे आम्ही तिथं असतानाच घ्यायची होती, पण मला अजिबात वेळ मिळाला नाही, काही बँकेची कामं होती तिथे, त्याच्यानंतर थोड्या रिलेटिव्सकडे वगैरे जायचं होतं, त्याच्यामुळं असं वेळ मिळत नव्हता आम्हाला। आणि बँकेच्या कामांना सकाळी गेल्या की संध्याकाळच होऊन जायची, एवढे काम असायचे। त्याच्यानंतर काही एकदम पूजा वगैरे होतं, त्याच्यामध्ये आमचे दिवस गेले। मग जेव्हा आम्ही रिटर्न निघालो इकडे यायला तेव्हा मग
असं माझ्याकडे जे पैसे होते म्हणजे जे भावाने दिलेले, तर मी म्हटलं की तो इतका म्हणतोय, म्हणजे अर्ध्या रस्ता झालो लिटरली आम्ही येवल्याच्या, आणि तो इतका म्हणतोय की मग घ्यायची का साडी, तर मग वरून म्हटलं ठीक आहे घे. सो मग आम्ही एका पैठणीच्या शॉपमध्ये गेलो आणि तिथे मग आम्ही आता आजकाल येवल्यामध्ये एवढ्या पैठण्यांचे शॉप झालेले आहेत, कारण इतकं म्हणजे अगदी पावलामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे शॉप्स दिसतील मेन रोडला, आणि मेन सिटीमध्ये पण भरपूर शॉप्स आहेत साड्यांचे आणि पैठण्यांचे. आणि मग मी ठरवलं की ठीक आहे, तो बोलला की ठीक आहे चल आपण लगेच जाऊयात म्हणून. सो आम्ही एकदा मागच्या वर्षी ज्या ठिकाणी सिल्कची साडी घेतली होती बांबू सिल्क, तिथं न जाता आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो. आणि मग त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या साड्या सिलेक्ट केल्या, ट्राय केल्या, ड्रेप करून बघितल्या. तर त्याच्यानंतर मला ही साडी आवडली, जी की माझ्याकडे कलर नव्हता हा वाला. आणि ह्या फॅब्रिकमध्ये म्हणजे अशा ज्या फॅब्रिकमध्ये ही साडी नव्हती, तर मी अशी ही बाय केली आहे बघा. सो ही खूपच सॉफ्ट आहे, हे सिल्क आहे एकदम छान आणि खूपच छान आहे ही साडी. आता यांची नावं मला तर माहीत नाही आहे, ते वेगवेगळ्या पैठणींची नावं घ्यायचे. आणि तुम्ही म्हणाल की एवढ्या पैठणीच्या गावची तरी पैठणीची नावं तुला माहिती, खरंच माहिती नाही आहे, कारण मी असं कधी इतकं लक्ष नाही दिलं असं की बाबा कुठली एवढं माहिती, चंद्रकोर, मोर, अमकं तमकं बरेच असतात. सो ही वाली पैठणी, याचा पदर असा जो लुक आहे ना तो असा जातो काहीसा, असं जातोय खूपच सुद्धा, म्हणजे घातल्यानंतर इतकी अंगाला, मी तिथे थोडीशी ड्रेप केली होती तर इतकी अंगाला चिटकून राहते. आम्ही खूप सगळ्या बघितल्यानंतर ना, तर आम्हाला पप्पा बोलले की तुझ्याकडे हा कलर पण नाही आहे ग्रेश कलरमध्ये, आणि याच्यामध्ये रेडिश, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कसं दिसतंय आणि पण असं इथं रेडिश आहे आणि छान पिंकिश रेडिश असं आहे. सो हा वाला मी फायनल केला. आम्हा सगळ्यांना ही साडी खूप आवडली. आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये ब्लाऊज पीस इतका सुंदर आहे सिल्कचा, असा कलर चेंज होतो याचा. हो थांब जरा बाळा 2 मिनिटात. हो. आणि मग ठीक आहे. आणि बघता ना मी असं एकदा बोलून गेली होती की माझ्याकडे ना वांगी कलरचं असं सिल्क साडीच नाही आहे असं, किंवा अशी पैठणी वगैरे नाही आहे. आणि मग तिथे वरून सडनली बोलून गेला की माझ्यातर्फे तुला एक साडी. म्हटलं लिटरली मला तर घ्यायचीच नव्हती आणि एवढी कॉस्टली आपल्याला जायचंच नव्हतं, तो म्हणजे ही माझ्यातर्फे. मग माझं तर असतं ना की आनंद गगनात मावळाने असं झालं. मग मी म्हटलं अरे मला नाही घ्यायचं, म्हटलं असं नाही आहे की घेतलीच पाहिजे, पण मग असं म्हणत होते लड्डूही फुटत होते. मग तो बोलला की घे. मग ही मी साडी घेतली, म्हणजे वरून मी माझ्यासाठी साडी घेतली. मी तुम्हाला क्विकली शो करते. 1 मिनिट थांब बाळ, इकडे मागो, ती नको हात लावू, खराब होईल ना साडी. हे घे, मला नाही करू देणार. 1 मिनिट. सो ही ती साडी, हा कलर माझ्याकडे नव्हता. आउच, याचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि मी खूप ठिकाणी अशी बघितली. माझी फार, हे बघ बेबी, हे बघ, 1 2 3. सो ही ती साडी आहे जी की मला वरून गिफ्ट केली. कशी वाटते बाबडू? ए बाबू ममड उभं राहायचा प्रयत्न करतोय. ये पकडून ये मम्माला, ये. तर ही ती साडी. सो अशी होती माझ्या. आउच, वरुण, वालून. ही ती साडी जी की मी वांगी कलरची माझ्याकडे नव्हती, सो मी ही बाय केली. सो याचा खरंच पल्लू खूप सुंदर आहे. म्हणजे हे बघा, हे आहे येवल्याची खासियत. सो येस, सो म्हटलं आता मला मे बी 1-2 लग्न आहेत, फेबमध्ये आहे आय गेस, रिलेटिव्समध्ये. सो म्हटलं त्यावेळेस मी नक्की ही साडी ट्राय करेन आणि याच्यावरचे दागिने वगैरे तोपर्यंत सगळं सेट करून ठेवेल. म्हणजे
छानपैकी रेडी व्हायला. आणि आता तर आपले देवीचे उपवास चालू होते त्यावेळेस दुसरी एखादी साडी घालेल. आता यातले तर नाही घालणार कारण याचा पिको फॉल ब्लाऊज सगळं राहिलेलं आहे आणि आता इतकं अर्जंट मला नाही शिवायचं. मी शक्यतो ह्या दोन्ही साड्याचे जे ब्लाऊज आहे हे बुटीकमध्ये देणार आहे कारण मला वरून बोलला होता की एवढ्या चांगल्या साड्या आहेत तर त्यांचं जे स्टिचिंग ब्लाऊज वगैरे जे करशील ते बुटीकमधून कर प्रॉपर, म्हणजे छान येतं त्यांचं काम वगैरे खूप सुंदर असतं कारण तिथं फॅशन डिझायनर्स असतात. सो मी माझा जो लेहंगा होता बेबीच्या बारशाचा तोही मी बुटीकमधून अल्टर करून घेतला होता. त्यांनी इतकं सुंदर, ते फॅशन डिझायनर होते सो त्यांनी इतकं छान मेजरमेंट वगैरे घेऊन सगळं हे करून छानपैकी मला ते हे करून दिलं होतं. सो आउच. सो आता मला ह्याला जेवणाची तयारी करायला लागेल. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. सो अशा माझ्या 2 साड्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर.